हॅलो डिअर स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण जेव्हा 9th स्टँडर्डचा हा चॅप्टर सुरू केला होता त्यावेळी आपण म्हटलं होतं की आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम 2 लेक्चरमध्ये आपण संपवू आणि नंतर काय म्हटलं होतं आपण एक लेक्चर आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी देऊ, कारण तो टॉपिक पण छोटा आहे. तर आपण लास्ट टाइम याच्यामध्ये 2 मायक्रो ऑर्गॅनिझम बघितल्या होत्या, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. पहिला जो आपण बघितला होता तो आय गेस होता आपल्याकडे लॅक्टोबॅसिलाई, आणि दुसरा जो आपण बघितला होता लॅक्टोबॅसिली पण म्हणतो आपण, आणि दुसरा जो आपण बघितला होता तो होता रायझोबियम. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण थर्ड युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल बघू, जो आहे आपल्याकडे ईस्ट. आता याला ईस्ट व्यवस्थित प्रोनाऊन्स करायला शिकायचं. ईस्ट म्हणजे हा तो वाला नाही, पूर्ववाला. हा काय ईस्ट. तर ईस्ट बद्दल बोलतोय आपण, याला आपण किण्व पण म्हणतो मराठीमध्ये, बट आता आपण मराठीमध्ये नाही शिकणार, ते आपण त्याला ईस्ट पासूनच शिकू. मग आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली बघा. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, काही आपल्याला मार्केटमध्ये या ईस्टची काय मिळते, पावडर मिळते. आता ईस्ट काय हे जाणून घेण्यापूर्वी किंवा याची ऍक्टिव्हिटी जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देऊन ठेवतो. ईस्ट काय आहे ना, एक युनिसेल्युलर फंगाय आहे. आता युनिसेल्युलर म्हटल्यावर आपल्याला माहिती काय असतं, ज्या फंगायची किंवा ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी एकाच सेल पासून बनलेली असते काय म्हणतो आपण, युनिसेल्युलर. मग हा ईस्ट काय आपल्याकडे, इट इज युनिसेल्युलर फंगाय. आपण पहिलाच पॉईंट काय सांगतो, इट इज युनिसेल्युलर फंगाय. त्याच्यात आपण दुसरं काय सांगतो, आता बघा युनिसेल्युलर इथपर्यंत ठीक आहे, पण दुसरीकडे आपण काय म्हणतोय की ह्या फंगायचं नाव पण असलं पाहिजे. याचं जे सायंटिफिक नेम आहे ना, ते सायंटिफिक नेम आहे आपल्याकडे, सायंटिफिक नेम ऑफ ईस्ट ते आहे आपल्याकडे सॅकॅरोमायसिस. सॅकॅरोमायसिस सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी. सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी. तर हे काय याचं सायंटिफिक नेम आहे. आणि हा करतो काय, आता सगळ्यात पहिलं आपण ते समजून घेऊ. ईस्ट नावाचा जो फंगाय आहे ना, तर हा फंगाय काय करतो, जे काही आपल्याकडे आपल्याला माहिती वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय असतं आपण म्हणतो, किंवा वेगवेगळ्या प्लांटच्या बॉडीमध्ये शुगर असते, आणि ही शुगर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. काही ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये असेल, काही सेल वॉलमध्ये असणारे सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये असेल. तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असणाऱ्या शुगरचा हा काय करतो ना, ब्रेकडाऊन करतो. आता जेव्हा कधी आपण काय म्हणतो ना, शुगरचं ब्रेकडाऊन होतं, मग आपण काय म्हटलं, समजा आपण शुगर घेतली कोणत्याही अॅनिमलच्या प्लांटच्या बॉडी मधली, त्याच्यात आपण काय टाकलं, आपण म्हटलं ड्राय ईस्ट पावडर टाकली. तुम्ही ड्राय ईस्ट काय असतं, आता मार्केटमध्ये मिळतं, आपल्याला बेसिकली विकत मिळतं. आणि ह्या दोन्हींचं जर आपण बघितलं तर आपण काय सांगतो, सरळ सरळ ही जी प्रोसेस आहे ना शुगरचं ब्रेकडाऊन होण्याची, तुम्हाला आठवत असेल लास्ट चॅप्टर म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये पण आपण बघितलं, शुगरचं ब्रेकडाऊन होऊन नवा प्रॉडक्ट बनतो, त्याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. त्याला काय म्हणतो आपण, फर्मेंटेशन. हे फर्मेंटेशनची प्रोसेस होते, आणि याच्यातून आपल्याला काय मिळतं, शुगर पासून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील, बाय प्रॉडक्ट. मग आपण काय सांगतो, समजा आता आपल्याला काय मिळतं, सगळ्यात पहिलं मिळतं अल्कोहोल, आणि प्लस आपल्याला काय मिळतं याच्यातून, CO2 गॅस मिळतो. आता हे असं लिहिलं मी, शुगर पासून मिळतं अल्कोहोल आणि CO2 प्लस अजून बाय प्रॉडक्ट मिळतील, पण आपल्याला सध्या गरजेचे एवढे दोनच म्हणून आपण एवढेच बघू. मग आता काय म्हटलं आपण, जेव्हा कधी ईस्ट काय करतं, एखाद्या शुगरचं ब्रेकडाऊन करतं, त्याच्यातून पहिली गोष्ट मिळते अल्कोहोल आणि दुसरी गोष्ट मिळतं CO2. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याकडे शुगर इंडस्ट्रीज वगैरे ज्या असतात, जिथं अल्कोहोल बनवलं जातं, दारू बनवली जाते, ड्रिंक करण्याचे जे काय आपण म्हणतो अल्कोहोलिक ड्रिंक असतील त्या बनवल्या जातात. शुगर फॅक्टरीमध्ये शुगर जो आपला मेन कॉम्पोनंट आहे त्याच्यासोबत ड्राय ईस्ट टाकून काय केलं जातं, फर्मेंटेशन कॅरी केलं जातं. त्या फर्मेंटेशन मधून काय मिळवलं जातं, अल्कोहोल मिळवला जातो. मग अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये याचा सगळ्यात मोठा यूज असेल. दुसरा यूज जो आपल्याला बघायला मिळतो याचा, तो कुठं असेल, बेकरी इंडस्ट्रीज मध्ये. आता बेकरी इंडस्ट्रीवरती तुम्हाला बघा एक क्वेश्चन येत असतो, एक क्वेश्चन आपल्याकडे जो कायम येतो, तो क्वेश्चन काय आपल्याकडे, हाऊ ब्रेड इज मेड. ब्रेड मेकिंगची प्रोसिजर स्टडी करा, तुमच्या बुकमध्ये ऍक्टिव्हिटी पण आहे, आणि त्या प्रोसिजरनुसार ब्रेड बनवायचं ट्राय करा असं पण सांगितले. पण आता कॉम्प्लिकेटेड न ठेवता आपण सगळ्यात पहिलं काय करू, फर्मेंटेशन कळलं असेल तर आपण सगळ्यात पहिले हे बघू, बुकमध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी बघू आपण. तुम्हाला जर ईस्ट बघायचा असेल कसा काम करतो, किंवा आपण जेवढे पॉईंट आता मांडले ते सगळे पॉईंट व्हॅलिड आहेत की नाही हे जर आपल्याला बघायचं असलं, शुगरचं ब्रेकडाऊन CO2 बनतो, तर ते प्रूफ सह आपल्याला त्यांनी टेक्स्ट बुक मध्ये दिले. बघा काय सांगितलं यांनी आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला सांगण्यात आली ती काय सांगण्यात आली, थोडंसं मार्केटमधून काय मिळवा म्हटले, ड्राय ईस्ट मिळवा. आता हे ड्राय ईस्ट मिळवणं फार अवघड नसतं, हे तुम्हाला कुठेही मिळू शकतं, किराणा दुकानात पण मिळतं, मेडिकल शॉप्स मध्ये पण मिळतं. हे ड्राय ईस्ट आपण काय केलं, तिथून विकत आणलं घरी, आणि घरी आणल्यानंतर आपल्याला यांनी काय ऍक्टिव्हिटी दिली बघा, सिंपलशी ऍक्टिव्हिटी आहे. काय घेतलं आपण, सगळ्यात पहिलं आपल्याला घ्यायला सांगितलं काय,
ड्राय इस्ट घ्या मार्केटमधून, आणि त्यांनी काय सांगितलं, आपण काय केलं, 1 चमचा काय घेतला, 1 स्पून ऑफ ईस्ट, 1 चमचा आपण ईस्ट घेतला, प्लस आपण काय केलं 2 स्पून्स ऑफ, 2 चमचे आपण काय घेतली, शुगर, आणि याच्यामध्ये आपण काय केलं ना, या दोघांना आपण ऍड केलं, याच्यासोबत काय टाकलं, ल्यूक वॉर्म वॉटर. आता ल्यूक वॉर्म वॉटर म्हणजे काय बरं, हलकं गरम, त्याला आपण काय म्हणतो कोमट पाणी. मग आता आपण काय केलं, 1 चमचा ईस्ट घेतलं, 2 चमचे साखर घेतली, आणि एक आपण काय घेतलं, हलकं गरम असं कोमट असं पाणी घेतलं. ठीक आहे, या सगळ्यांना आपण मिक्स केलं आणि एका बॉटलमध्ये टाकलं. या सगळ्या मिक्सचरला आपण कुठं गेलं, बॉटलमध्ये टाकून दिलं. मग आता बॉटलमध्ये टाकल्यानंतर आपण काय सांगतो, ऑब्व्हियसची गोष्ट आहे की नाही, या ईस्टचं आणि या शुगरचं काय होणार आहे, रिॲक्शन आपण मागाशीच बघितलं होतं. या रिॲक्शन मध्ये काय निघणार आहे, CO2 गॅस, तो आपल्याला पकडायचा. मग आपण काय केलं, बॉटलच्या कॅपवरती काय केलं, आपण बॉटलच्या कॅप म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, बॉटलच्या माउथ वरती आपण काय केलं, एक बलून लावला, एक बलून लावला. आता बलून लावल्यामुळे झालं काय बघा, जी काही यांची रिॲक्शन झाली त्याला आपण चांगलं शेक केलं बॉटलला, आणि बॉटलला काय केलं, रिॲक्ट व्हायला सोडून दिलं. रिॲक्ट झाल्यानंतर ह्या बॉटलमधून आपण काय सांगतो, शुगर सोबत कोण निघाला असेल, आपण म्हणतो CO2 गॅस निघाला असेल. आणि हळूहळू आपल्या लक्षात येईल, आपण जो बलून लावला होता ना बॉटलच्या कॅपवरती, माउथ वरती, तो बलून हळूहळू काय व्हायला लागेल, फुगायला लागेल. बलून फुगायला लागला याचा अर्थ काय, आपण म्हणतो CO2 गॅस तिथं काय झाला, प्रोड्यूस झाला. याचा अर्थ ईस्टने काय केलं, त्याचं काम केलं, ईस्टने त्याचं काय घडून आणलं, फर्मेंटेशन. मग आता पुढे जाऊन आपल्याला काय सांगितलं, का आपण जर म्हटलं आता CO2 गॅस त्या बलूनमध्ये क्रिएट झाला, त्या बलूनच्या गॅसमध्ये जर तुम्ही काय केलं, बलूनमध्ये हा गॅस कलेक्ट झालेला होता, ह्या बलूनमध्ये आपण काय केलं, थोडंसं सोल्युशन टाकलं. कशाचं सोल्युशन टाकायला लावलं आपल्याला, आपल्याला असं सांगितलं यांनी, लाईम वॉटर. आता लाईम वॉटर म्हणजे काय ते बघा, आधी चुन्याचं पाणी, त्याला आपण म्हणतो लाईम वॉटर. ते जर आपण याच्यामध्ये CO2 जो बलून होता त्याच्यामध्ये थोडंसं चुन्याचं पाणी जर टाकलं तर होईल काय बरं, ते जे काही चुन्याचं पाणी असेल त्याचा रंग बदलायला लागेल, आणि ते कसं दिसायला लागेल, आपल्याला गढूळ दुधाळ दिसायला लागेल. मग असं जे दुधाळ पाणी दिसतं त्याचा अर्थ आपण काय म्हटलो, हा CO2 गेला आणि ह्याच्यासोबत काय झाला, रिॲक्ट झाला. रिॲक्ट झाल्यामुळे आपण कन्फर्म केलं की CO2 गॅस काय झाला, इव्हॉल्व्ह झाला. तर ही सगळी प्रोसिजर केल्यानंतर आपण काय सांगतो, आता बघा तुम्हाला असं म्हटलं, जे काही आपल्या बॉटलमध्ये पाणी होतं, आता आपण बॉटलमध्ये हे जे सगळं मिक्सचर केलं होतं, याच्यात तुम्ही काय केलं ना, याच्यातला एक ड्रॉप घेतला आणि त्याला काय केलं, आपण स्लाइड वरती ठेवला असं, त्याच्या ड्रॉपचं आपण काय केलं, मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं. मग मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केल्यावर तुमच्या काय लक्षात येईल, अशा ओव्हल शेपच्या तुम्हाला ठिकठिकाणी सेल बघायला मिळतील. अशा ओव्हल शेपच्या आपल्याला काय बघायला मिळतील, सेल बघायला मिळतील. इथं इकडं अशा छोट्या छोट्या ओव्हल शेपच्या सेल बघायला मिळतील. आणि ह्या ओव्हल शेपच्या ज्या सेल आहेत ह्याच कोण आहेत, आपल्या ईस्ट सेल. कोण आहेत ह्या, ईस्ट सेल. पुढे जाऊन आपण काय सांगतो, आता ह्या ज्या ईस्ट सेल असतील ना, यांच्यामध्ये रिप्रोडक्शनचा जो टाईप असेल तो असतो आपल्याकडे असेक्शुअल. मग आपण काय म्हणणार पुढच्या पॉइंटमध्ये, ईस्ट शोज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ईस्ट शोज असेक्शुअल रिप्रोडक्शन. पण असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं म्हटल्यानंतर नेमकं होतं काय, बाय बडिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन तर होतं, पण ती मेथड कोणती असेल, बडिंग. आता हे बडिंग काय असतं समजून घ्या. आपण काय म्हटलं बघा, आपल्याकडे ही ईस्टची सेल होती, मायक्रोस्कोप खाली बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की या सेलवरती काय येतं, एक छोटासा काय येतो, बल्ज येतो. बल्ज म्हणजे काय, फोड्या म्हणू आपण त्याला थोडा वेळ. काही दिवसानंतर काय होईल, हा फोड्या काय करेल, बल्ज म्हणजे काय, बर्ड बनतो आपण त्याला. तर मग हा बल्ज काय करायला लागेल ना, काही दिवसात आहे ना चांगलाच वाढायला लागेल. आता बल्ज वाढला म्हटल्यानंतर काय होईल, ह्या सेलमध्ये जो न्यूक्लियस होता ना त्याचा काय व्हायला लागेल, डिव्हिजन व्हायला लागेल. तो न्यूक्लियस असा असा डिवाइड होईल आपल्याकडे, आणि एकापासून काय होतील, 2 न्यूक्लियस तयार होतील. हे जे 2 न्यूक्लियस तयार झाले ना, त्याच्यातलं एक न्यूक्लियस काय करेल, ह्या बल्ज मध्ये मायग्रेट करेल. आणि मग आपल्याला काय बघायला मिळेल, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय सांगू, हा जर आपल्याकडे ईस्टचा सेल होता, त्याच्यावरती हा कोण आला होता, बल्ज. याच्यावरती काय असेल, एक न्यूक्लियस, याच्याकडे एक असेल, हे न्यूक्लियस डिवाइड झालेले. आणि एकदा का हा बल्ज इतका मोठा झाला, ही सेल काय करते ना, याच्यापासून सगळे कनेक्शन कट करून टाकते, याला स्वतःची वॉल डेव्हलप होते, आणि ही सेल स्वतः एका सेल पासून 2 सेल बनल्या. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बडिंग इन ईस्ट. ते बडिंग ॲनिमल्स पण दाखवतात काही काही, पण आपण ईस्ट स्टडी करतो म्हटलं, आपण ईस्ट मधली दाखवू. ठीक आहे, तर हे झालं बडिंग, रिप्रोडक्शन कसं होतं ईस्ट मध्ये ते पण आपण सांगून झालं. आता बघा बरं, आपल्याकडे काय म्हणतो सरळ सरळ, ईस्टच्या आपल्याकडे किती स्पेसीज असतील अवेलेबल जगामध्ये, आपण काय सांगतो 1500 स्पेसीज अवेलेबल आहेत. ईस्टच्या जर बघितलं आपण तर 1500 1,500 स्पेसीज आहेत आपल्याकडे.
आणि ह्या एवढ्या स्पीसीज काय असतात, सगळ्याच युजफुल असतात असं नाही, काही युजफुल असतील, काही आपण काय म्हणतो ना ह्युमन बिंगला काहींचा वापर पण माहित नसेल, पण एवढ्या सगळ्या स्पीसीज आपल्याकडे बघायला मिळतात. आता पुढचा टॉपिक येतो आपल्याकडे, हाऊ ब्रेड इज मेड. आपण म्हटलं हे सगळं सांगून झालं आपलं, तर आपल्याला म्हणायचंय का ईस्टचा वापर करून ब्रेड कसे बनवले जातात नाही का. मग ब्रेड कसे बनवले जातात ते आपल्याला बघायचंय. ब्रेड कसे बनवले जातात त्याचं सिम्पलचं एक्सप्लेनेशन असेल, जे काही आपण दळून आणलेलं पीठ असेल किंवा आपण काय म्हणतो ब्रेड मेकिंग मध्ये काय यूज केलं जाईल बरं. ब्रेड मेकिंग मध्ये यूज केलं जातं आपल्याकडे काय, फ्लार. जे काही फ्लार यूज केलं जातं ना, फ्लार. थोडीशी नॉईज इग्नोर करा, बिकॉज इट्स अ टाइम ज्या टाइमला आवराआवरी चालू असते सगळ्यांची. वी कांट डू एनिथिंग अबाउट इट, वी कॅन जस्ट इग्नोर द नॉइजेस. ठीक आहे, आपण फक्त नॉईज इग्नोर करू शकतो. आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे, एक लर्नरला त्याच्या फक्त लर्निंगकडे लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, आता काय म्हटलं आपण काय केलं, सरळ सरळ आपण घेतलं, आपल्याला सांगायचं होतं ब्रेड मेकिंग. ब्रेडसाठी आपण घेतलं सगळ्यात आधी फ्लार घेतलं. फ्लार मध्ये काय केलं आपण, ईस्ट टाकलं, थोडंसं ड्राय ईस्ट, ऍक्टिव्हेटेड ड्राय ईस्ट पावडर टाकली, आणि याच्यामध्ये आपण काय केलं, वॉटर ऍड केलं. आता या 3 गोष्टी आहेत आपल्याकडे, या तिन्ही गोष्टींना आपण एकत्र मळणं म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो नीडिंग. नीड करणे म्हणजे काय, मळणे, नीडिंग केल्यानंतर आपल्याला जो काही पिठाचा गोळा मिळाला, त्या पिठाच्या गोळ्याला आपण काय केलं, तात्पुरतं ठेवून दिलं आणि त्याला झाकून ठेवलं कुठेतरी डार्क जागेवरती. बेकरीवाले असंच करतात, पीठ घेतात, त्याच्यामध्ये ईस्ट टाकतात, त्याच्यामध्ये शुगर टाकतात थोडीशी ऍडिशनल. आता आपल्याला माहिती पिठामध्ये काय कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजेच काय, शुगर आहे. याच्यामध्ये कोणती शुगर असते, ग्लुकोज. मग ह्या ग्लुकोजचं काय करतील बरं, हे ईस्ट ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतील. नीडिंग केली आपण, फर्मेंटेशन व्हायला ठेवून दिलं त्याला, फर्मेंटेशन. आणि आपण जर थोड्या वेळात बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं, जेवढा आपण समजा एवढा असा पिठाचा गोळा ठेवला होता, तर हा पिठाचा गोळा आपल्याला केवढा दिसतो, एवढा मोठा झालेला दिसतो. रिझन काय त्याचं ते आपल्याला समजून घ्यायचं. आणि नंतर ह्या पिठाच्या गोळ्याचे त्यांनी छोटे छोटे तुकडे बनवले, त्यांनी त्यांच्या ट्रे मध्ये ठेवलं असं, आणि त्या ट्रे मध्ये त्यांनी असे छोटे छोटे गोळे ठेवले. तर आपल्या काय लक्षात येतं, यांना भट्टीमध्ये घालून काढल्यानंतर काय होणार आहे बरं, याच्यापासून छोटे छोटे पाव बनतील. पण आता हे पाव बनले कसे ते बघायचं आपल्याला. मग हे जे फ्लार होतं, ग्लुकोज होतं, या ग्लुकोज मध्ये तुम्ही काय ऍड केलं, मी इकडे लिहितोय रिॲक्शन. ग्लुकोज मध्ये काय ऍड केलं त्यांनी, ईस्ट आणि वॉटर ऍड केलं. तर ईस्ट आणि वॉटरमुळे झालं काय बरं, त्याचं झालं फर्मेंटेशन झालं. मग फर्मेंटेशनचा परिणाम काय मिळतो आपल्याला, अल्कोहोल, आणि दुसरं कोण मिळतं आपल्याला, CO2 गॅस. आता मला एक सांगा, आपण जर ह्या अल्कोहोल बनला, आपण म्हणतो मग ब्रेड खाल्ल्यावर एखाद्याला नशा का चढत नाही, त्याचं लॉजिक सांगतोय आपण. अल्कोहोल जे बनतं ना, ते अल्कोहोल काय करतो, आपण जेव्हा ब्रेड भट्टीत भाजायला नेतो ना, त्यावेळी अल्कोहोल कसं असतं, व्होलाटाईल म्हणजे काय, उडून जातं, वाफ होऊन जातं, अल्कोहोल निघून जाईल. याचा अर्थ ब्रेडमध्ये काय राहील आता, CO2. आणि मला एक सांगा, जर हा आपल्याकडे ब्रेडचा आपण काय म्हणतो पिठाचा गोळा असेल, ह्या गोळ्यामधून आपण काय म्हटलं, फर्मेंटेशन नंतर CO2 गॅस तयार झाला, पण हा CO2 गॅस वर निघायचा ट्राय करतो, पण याला वर निघायला जागा मिळेल का, त्याच्यामुळे काय होईल बरं, जे पिठाचे मॉलिक्यूल असतील ते याला वर येऊ देणार नाही, आणि हा निघायच्या नादात काय करेल, ब्रेडला आतून अशी काय करेल, छिद्र बनवेल. हे जे छिद्र बनतात ना, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रेडला काय येतं, स्पॉन्जी टेक्स्चर येतं. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे काय बनवला जातो, ब्रेड बनवला जातो एखाद्या बेकरी इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याकडे ईस्टची कन्सेप्ट होती. ईस्ट आपल्याला कळला असेल तर आपण काय सांगू, सरळ सरळ बघा, ईस्टचे उपयोग सांगू आपण, काय काय युजेस आहेत. हे सगळं कळलं असेल तर एकदा आपण युजेस बघू, म्हणजे ईस्ट पण आपला संपून जातोय. मग आता आपण ईस्टचे युजेस बघू, काय असतं, कसं काम करतं, आपण सगळं डिटेलमध्ये बघतोय, त्यामुळं थोडासा लेंदी वाटू शकतो व्हिडिओ. मला असं वाटतं जर आपल्याकडे लेंथ जास्त वाढत असेल तर आपण काय करू ना, याला आज पण आपण 2च युजफुल फंगाय बघू, वाटलंच तर एखादं लेक्चर एक्स्ट्रा अपलोड करायची गरज पडली तरी चालेल. बट मला माहिती एवढं तरी, तुमचं युनिट टेस्टचं सिलेबस सायन्स सेकंडचं तरी कम्प्लीट होईल, बिकॉज सायन्स फर्स्टचा तुम्हाला आय गेस युनिट टेस्टसाठी फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर तुम्हाला युनिट टेस्टला नाहीये इन माय गेस. यू कॅन कन्फर्म इट फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या स्कूलकडून ही गोष्ट कन्फर्म करून घ्या कोणकोणते चॅप्टर्स आहेत. बट जेवढं मी शिकवतो त्यानुसार मला एवढं तर माहिती आहे का आपल्याला काय असतं, थर्ड चॅप्टर युनिट टेस्टला नसतो, तो आपल्याला सेमेस्टरला असतो.
फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ चॅप्टर तुम्हाला सायन्स फर्स्टचे असतील. ठीक आहे. मग आता ईस्टच्या बाबतीत बघा आपण काय सांगतो, कुठं कुठं युज केला जातो बरं. पहिली गोष्ट आपण काय सांगतोय, ईस्ट इट इज युज्ड, आपण शॉर्ट मध्ये लिहू, इट इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. इन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये युज होतं. प्रोसिजर सांगायची गरज नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, C2H5OH. याला आपण काय म्हणतो, हा आहे आपल्याकडे, हा जो ग्रुप आहे याला म्हणतात इथिल, हा जो आहे याला म्हणतात अल्कोहोल. तुम्ही थोडक्यात असं म्हणू शकता, इथिल अल्कोहोल जो ड्रिंकिंग अल्कोहोल आहे तो बनवण्यामध्ये काय यूज केलं जातं, ईस्ट यूज केलं जातं. सेकंड जो यूज आहे आपल्याकडे तो काय केला जातो आपल्याकडे, जर आपण बघितलं आता लॅब वगैरे मध्ये छोटे छोटे लॅम्प पेटवावे लागतात एक्सपेरिमेंटसाठी, त्या लॅम्प मध्ये जे फ्यूल भरलं जातं त्याला म्हणतात स्पिरिट. ते स्पिरिट पण काय आहे, एक प्रकारचा अल्कोहोल आहे. स्पिरिट प्रोडक्शन पण काय केलं जातं, ईस्टच्या मदतीने केलं जातं. स्पिरिट प्रोडक्शन इज ऑल्सो डन बाय ईस्ट. लॅब मध्ये युज होणारं जे काही फ्लेमेबल लिक्विड असतं, ज्याला आपण थोडक्यात लॅब मध्ये युज होणारं रॉकेल म्हणू, फ्यूल म्हणू, त्याला म्हणतात स्पिरिट. ते पण काय केलं जातं, इट्स अ काइंड ऑफ अल्कोहोल, म्हणजे तो पण कोणापासून युज बनवला जाईल, ईस्ट पासून. देन थर्ड वन आपण काय सांगतोय, जे काही आपल्याकडे बघा, जे काही आपल्याकडे थर्ड जो यूज आहे तो यूज काय आपल्याकडे बघा, आपण काय म्हटलं, ग्रेप ज्यूस मध्ये काय असतं बरं, वेगवेगळ्या शुगर असतात. मग आपण ग्रेप ज्यूसचा उपयोग करून काय करू शकतो बरं, बाय युजिंग ईस्ट अँड ग्रेप ज्यूस. ईस्ट आणि ग्रेप ज्यूसला यूज करून आपण काय बनवू शकतो बघा, बाय युजिंग ईस्ट अँड ग्रेप ज्यूस अल्कोहोल इज प्रोड्युस्ड. आता अल्कोहोल तर बनणारच आपल्याला माहिती, पण हे जे अल्कोहोल बनतं ना ग्रेप ज्यूस पासून, हे एक हाय ग्रेडचं अल्कोहोल असेल. अल्कोहोल इज प्रोड्युस्ड अँड नोन ॲज, हे जे अल्कोहोल आहे याला काय म्हटलं जातं, वाईन. आणि ह्या वाईनची खासियत काय असते, जेवढे जास्त दिवस तुम्ही याला फर्मेंट होऊ देणार, जेवढे दिवस ते बनून पडून राहणार, तेवढे याची मार्केट व्हॅल्यू काय होते, वाढत जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होतं आपल्याकडे ईस्ट. आता हे जर झालं असलं तर आता आपण पुढचा युजफुल फंगाय बघू, युजफुल ऑर्गॅनिझम बघू आपला. तो असेल आपल्याकडे अँटीबायोटिक्स. पण त्याच्या आधी एक छोटासा टॉपिक येतो आपल्याकडे, बायो रेमेडिएशन. कशाला म्हणायचं बायो रेमेडिएशन, ते बघू आपण. बायो रेमेडिएशन. आता रेमेडी म्हणजे काय हे समजून घ्या आधी. तुम्हाला ताप आला, तापाची गोळी खाल्ली, गोळी खाल्ल्यानंतर आपल्याला घाम आला आणि आपल्याला काय वाटलं, ताप गेल्यासारखं वाटलं, आपल्याला आराम आला. आराम येणे त्यालाच काय म्हणतो आपण, रेमेडी. रेमेडी म्हणजेच काय, आराम मिळणे. पण इथं आपण एक शब्द वापरलाय, बायो रेमेडिएशन. बायो म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स, आणि रेमेडिएशन म्हणजे काय, आराम. ते तर माहिती आपल्याला. मग एखादी गोष्ट का जिला आरामाची गरज असेल, समजा जमीन आहे आपल्याकडे, आपली सॉइल आहे, सॉइलच्या बाबतीत आपण काय सांगतो, सॉइल कधीपर्यंत आपण म्हणतो चांगले असेल, जोपर्यंत त्या सॉइलची काय असेल, फर्टिलिटी जास्त असेल. पण त्या सॉइलमध्ये जर पॉयझनस गॅसेस, पॉयझनस केमिकल सगळे जर टाकून दिले तर त्या सॉइलची फर्टिलिटी कमी होईल. मग फर्टिलिटी कमी झाली म्हणजे ती सॉइल त्रासात असेल का, तिची फर्टिलिटी कमी झाली. मग तो त्रास कमी करवणं, तिची फर्टिलिटी पुन्हा वाढवणं, याला काय म्हणतो आपण, बायो रेमेडिएशन. हे तर फक्त सॉइलच्या बाबतीत एक एक्झाम्पल दिलं. एन्व्हायरमेंटमध्ये अशा खूप गोष्टी आहेत की ज्यांना काय गरज असते, रेमेडिएशनची गरज आहे. त्यापैकी आपण काही गोष्टी बघू आता. बघा, बायो रेमेडिएशन कशाला म्हणायचं बघा. एक यीस्ट आहे आपल्याकडे, बायो रेमेडिएशन कन्सेप्ट असेल, बायो रेमेडिएशन. याच्यात होतं काय ते बघा. एक यीस्ट आहे आपल्याकडे. रेमेडिएशन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं, का एखाद्या गोष्टीला त्रास असेल, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो, टू गेट रीड ऑफ द प्रॉब्लेम, त्याला आपण म्हणतो बायो रेमेडिएशन विथ द यूज ऑफ लिव्हिंग थिंग्स. याला आपण कसं सांगतो बघा, एक यीस्ट आहे आपल्याकडे, अ यीस्ट, त्याचं नाव आहे आपल्याकडे यारोविया. आता आपण किती नाही म्हटलं, मीच चूक करत होतो. सायंटिफिक नेम लिहिताना कधी पण काय करायचं, पहिला अल्फाबेट कॅपिटल, यारोविया. यारोविया. आणि त्याचं स्पीसीज आहे आपल्याकडे लायपोलायटिका. लायपोलायटिका. हे यारोवियाचा यूज कुठे केला जातो बघा, यारोविया लायपोलायटिका याचा यूज केला जातो आपल्याकडे. इट इज युज्ड इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ टॉक्सिन रिलीज ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल. इज युज्ड
याला कुठे यूज केलं जातं म्हटलं आपण, इज युज्ड इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ टॉक्झिन्स, इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ टॉक्झिन्स रिलीज ड्युरिंग पाम ऑइल प्रोडक्शन. आता पाम ऑइल कोणतं, जे आपल्या घरामध्ये किचन वगैरे मध्ये यूज करतात काही लोक, पाम ऑइल प्रोडक्शन. आता हे पाम ऑइलच्या बाबतीत काय म्हणतो ना आपण, पाम ऑइल बद्दल खूप जणांचे वेगवेगळे मत असू शकतात, पण पाम काय एक ट्री आहे आणि त्याच्यापासून जे ऑइल मिळवलं जातं त्याला म्हणतात पाम ऑइल. ठीक आहे. दुसरा यूज आपण काय सांगू, दुसरं बायोरेमिडिएशन काय बघा, जे काय आपण म्हणतो आपल्याकडे जो यीस्ट आपण शिकलो होतो कोणता आहे तो आपला, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. हा यीस्ट यूज करून काय केलं जातं, इज युज्ड इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ पोल्युटंट्स. वेगवेगळे पोल्युटंट जे वॉटरमध्ये लोक ऍड करतात, त्या पोल्युटंटला रिमूव्ह करण्यासाठी ही यीस्ट काय करते, त्या पोल्युटंटला तोडून टाकेल. युज्ड इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ पोल्युटंट लाईक आर्सेनिक. आर्सेनिक एक हार्मफुल केमिकल आहे, जे काय करतं, सॉइलची वॉटरची क्वालिटी डिग्रेड करतं. ठीक आहे. आणि लास्टली आपण काय सांगतो, तिसरा जो यूज असेल आपल्याकडे तो असेल समुद्रामध्ये बघा ऑइल घेऊन जाणारे जहाज असतात, त्यांच्यातून कधीतरी जहाज पलटी झालं, ऑइल सांडलं सगळीकडे, तर त्या ऑइलच्या खाली जे ऑर्गॅनिझम राहतील त्या सगळ्यांची लाईफ धोक्यात येईल. अशा वेळी ते ऑइल जे काही स्पिल झालं ना, स्पिल म्हणजे काय, पांगणे, ऑइल स्पिलेज कव्हर करण्यासाठी काय वापरला जातो, एक बॅक्टेरियम वापरला जातो, आणि त्याचं नाव तुम्हाला पाठच करून ठेवावं लागेल, बिकॉज फिल इन द ब्लँक मध्ये त्याचं नाव 100% विचारलं जाण्याचे चान्सेस असतात. काय म्हणतो आपण, ऑइल स्पिल्स इन द सी. ऑइल स्पिल जे होतात सी मध्ये त्यांना आपण काय सांगतोय, आर क्लीन्ड with the help of बॅक्टेरिया. त्याचं नाव असेल आपल्याकडे विथ द हेल्प ऑफ अल्कॅनिव्होरॅक्स. हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, बॅक्टेरिया, अल्कॅनिव्होरॅक्स बॅक्टेरिया. तर या अल्कॅनिव्होरॅक्स नावाच्या बॅक्टेरियाचा यूज करून काय केलं जातं, आपण काय सांगतो, ऑइल स्पिल क्लीन केले जातात. ठीक आहे. यांच्याबद्दल हे तिन्ही वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, लिहून घ्या. आता आपण बघू व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक आणि त्यांचा यूज कुठे केला जातो. त्या अँटीबायोटिकचा टॉपिक आपल्यासाठी, याच्यावरती क्वेश्चन जर आला, युजेस ऑफ अँटीबायोटिक, किंवा आपण काय सांगतो ना याच्यावरती काय येतं, टाइप्स ऑफ अँटीबायोटिक, तर ते दोन्ही क्वेश्चन आपण एकाच याच्यामध्ये कव्हर अप करून टाकू. आपल्याकडे ठरवल्याप्रमाणे आज 3 गोष्टी शिकवून होत नाहीयेत, आपण फक्त 2 गोष्टीपर्यंतच जाऊ. लेक्चरची लेंथ खूप जास्त होते, पण आपल्याला एक लेक्चर एक्स्ट्रा अपलोड केल्याने काही जाणार नाही, पण तुम्हाला ज्ञान मिळणं गरजेचं आहे, आपण तेच तर सांगतोय. मग आपण काय सांगतो, पुढचं असेल आपल्याकडे अँटीबायोटिक्स. पुढचा टॉपिक असेल आपल्याकडे अँटीबायोटिक्स. आता बघा, सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यासाठी युजफुल आहेत असं नाही, काही हार्मफुल पण आहे, आपण बघणार पण आहोत. मग अँटी शब्दाचा अर्थ काय, अपोजिट, आणि बायोटिक्स म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग कोणत्या, मायक्रो ऑर्गॅनिझम. अँटी मायक्रोब जे मेडिसिन असतात ना, त्यांना काय म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स. मग आपण साधं सर्दी झाली, घशामध्ये आपल्या जर बॅक्टेरियल ग्रोथ व्हायला लागली, व्हायरल ग्रोथ व्हायला लागली, त्यावेळी डॉक्टर आपल्याला काय सजेस्ट करतात, अँटीबायोटिक. मग आपल्याकडे वेगवेगळे अँटीबायोटिक असतील, अझिथ्रोमायसिन असेल, खूप सारे असतात. मग ह्या अँटीबायोटिकचा उपयोग कुठे केला जातो, इन द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. पण आपल्याला जर कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक, तर आपण काय सांगतोय, दीज आर कार्बन कंपाऊंड्स. दीज आर, डेफिनेशन लिहितोय आपण, कार्बन कंपाऊंड्स, किंवा असं म्हणू कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, कार्बन असणारे कंपाऊंड, ते काय करतात बरं, ऑब्टेन्ड फ्रॉम. आता बघा, हे कंपाऊंड मिळतील कुठून, ऑब्टेन्ड फ्रॉम. यांना मिळवलं पण जातं कोणाकडून, बॅक्टेरिया पासूनच मिळवलं जातं, आणि बॅक्टेरिया व्हायरसेसच्याच अगेन्स्ट यूज केलं जातं. ऑब्टेन्ड फ्रॉम बॅक्टेरिया अँड सम फंगाय. काही बॅक्टेरिया पासून, काही फंगाय पासून यांना काय केलं जाईल, मिळवलं जाईल. आणि हे काय करतात बरं, सरळ फॉर डिस्ट्रॉइंग ऑर
फॉर डिस्ट्रॉइंग ऑर, एकतर डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा आपण काय सांगतो ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच आपण फक्त वाक्यात लिहिलं का खराब मायक्रो ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, ग्रो होऊ देत नाही. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे, असं म्हणू आपण, दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. आता ही डेफिनेशन आहे आपल्याकडे. हे असे कंपाऊंड असतील का जे काय करतील, दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रो होऊ देणार नाही. मग आता बघा बरं, अँटीबायोटिक्स आपण काय सांगतो सरळ सरळ, अँटीबायोटिक मोस्टली कोणाच्या अगेन्स्ट काम करतात, असं म्हणू आपण, दे मोस्टली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. ते मोस्टली कुठं वापरतो आपण, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यावेळी त्यांना वापरलं जातं. बट आता काय सांगतोय आपण बघा, आपल्याकडे वेगवेगळे अँटीबायोटिक आहे. आता 2 टाईपचे अँटीबायोटिक आहे. आपण असं म्हणू, अँटीबायोटिक्स आर ऑफ 2 टाइप्स. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचं सेंटेन्स फ्रेम करून घेऊ शकता. पहिला जो टाईप आहे आपल्याकडे तो आहे आपल्याकडे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. सॉरी, ब्रॉड स्पेक्ट्रम आधी घेऊ आपण जेणेकरून समजायला सोपं जाईल. पहिला जो टाईप आहे आपल्याकडे तो आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता ब्रॉड शब्दातच आलं की नाही त्याचं, जेव्हा आपल्याकडे पॅथोजन जो आहे, पॅथोजन कोणाला, हेल्थ अँड डिसीज चॅप्टर आपला लास्ट इयर झाला होता त्याच्यात आपण बघितलं, जो आजारी पडतो तो कोण आहे, पॅथोजन. जो आजारी पडतो तो कोण आहे, होस्ट. मग ज्यावेळी पॅथोजन माहित नसेल आणि आपल्याला मल्टिपल अँटीबायोटिक द्यायच्यात किंवा मल्टिपल ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट काम करणारी मेडिसिन द्यायची, तर त्यावेळी त्या मेडिसिनला काय म्हटलं जातं, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. याच्यात आपण रिक्वायरमेंट काय काय सांगतो बघा. सगळ्यात पहिलं काय सांगतो आपण, वेन द डिसीज, काय म्हणतो आपण त्याला, असं म्हणू आपण, जाऊ दे थोडंसं लिहायला होईल. दीज अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट, ज्यावेळी आपल्याला डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम माहित नसेल पण आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटी ओळखायच्या डॉक्टरला, लक्षणं दिसत आहेत पण कोणती ऑर्गॅनिझम असेल का जिच्यामुळे डिसीज झालं हे माहित नसेल, त्यावेळी डॉक्टर काय करतात, आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देतात का त्या कोणताही पॅथोजन असो मग त्याच्या अगेन्स्ट काम करतील. दीज अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट लार्ज व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, असं म्हणू मायक्रोब्स. जेवढे आपल्याकडे भरपूर मायक्रोब्स असतील त्यांच्या अगेन्स्ट काय केलं जातं बरं, यांना यूज केलं जातं. मग आता कधी यूज केलं जातं म्हटलं आपण, जेव्हा पॅथोजन अननोन असेल तेव्हा. मग आपण काय सांगतो बरं सरळ सरळ, दे आर कॉल्ड एज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. याचे एक्झाम्पल्स बघा बरं. एक्झाम्पल्स असतील आपल्याकडे, पहिलं आहे अँपिसिलिन, दुसरं असेल आपल्याकडे अँपिसिलिन व्यतिरिक्त कोण आहे आपल्याकडे बघा, अमोक्झिसिलिन, नंतर असेल आपल्याकडे अमोक्झिसिलिन, नंतर अजून असेल टेट्रासायक्लिन एटसेट्रा. मग ज्या अँटीबायोटिक पॅथोजन माहित नाही तरी पण डॉक्टर रेकमेंड करतात का हा यांच्या यूजमुळे काय होऊ शकतं, कोणताही पॅथोजन असो तो मरू शकतो, त्यावेळी काय म्हणतो आपण, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिल्या जातात. आता आपण दुसरा जो टाईप आहे आपल्याकडे अँटीबायोटिक्सचा तो टाईप डिस्कस करू. दुसरा आहे आपल्याकडे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता मी त्यांना इथंच ठेवतो तुमच्यासाठी, हा खालचा प्रकार, वरचा आपलं झालेला असेल रायटिंग. आपण दुसरा टाईप बघू. दुसरा आहे आपल्याकडे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. सेकंड टाईप असेल नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता नॅरो म्हटल्यानंतर लगेच नाव सांगतोय छोटा. ज्यावेळी पॅथोजन माहितच आहे डॉक्टरला किंवा एखाद्या आपण काय म्हणतो प्रिस्क्रिप्शन घेऊन गेला तुम्ही मेडिकलमध्ये
आणि मेडिकल स्टोअरवाल्याला माहिती आहे का हा याला याच्यामुळेच आजारी पडला असावा, त्यावेळी तो काय देतो, त्याच पॅथोजनला मारणारं औषध देतो. त्याला आपण काय म्हणतो, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. याच्या बाबतीत आपल्याला जर सांगायचं ठरलं तर आपण काय सांगतो बरं, सरळ सरळ ज्यावेळी आपण काय म्हणतो, अ पॅथोजन ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन, असं म्हणू आपण, द अँटीबायोटिक, सोपी डेफिनेशन बनवायची, युज्ड when the pathogen is exactly known. The antibiotic used when the pathogen is exactly known is called as narrow spectrum antibiotics. Definition complete करून घ्या पुढं. याचं एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर आपण काय सांगतोय बघा, एक्झाम्पल्स कोण आहे, पेनिसिलिन, जेंटामायसिन. एक्झाम्पल पहिला आहे पेनिसिलिन, ही एक चांगली अँटीबायोटिक आहे जी कायम रिकमेंड केली जाते एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट. दुसरा आहे आपल्याकडे जेंटामायसिन. आता ही जेंटामायसिन कुठं दिली जाते, जे काही पोल्ट्री वगैरे मध्ये असणारे बर्ड्स असतात ना, त्यांना जेंटामायसिनचं इंजेक्शन दिलं जातं टू फाईट अगेन्स्ट बॅक्टेरियल डिसीजेस. आणि तिसरं आपल्याकडे असेल एक्झाम्पल याचं कोण, इरिथ्रोमायसिन. एक्सेट्रा. तर या पद्धतीने बघा अँटीबायोटिकचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे, नॅरो स्पेक्ट्रम आणि ब्रॉड स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रम कधी यूज करायचा, जेव्हा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम कोणती आहे का जिच्यामुळे आजार झाला ती माहित नसेल तर कोण दिलं जातं, ब्रॉड स्पेक्ट्रम. जेव्हा माहिती असेल कोण आहे त्यावेळी दिले जाते नॅरो स्पेक्ट्रम. आणि यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते मात्र आपल्याला एक एक तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे ना. मग आता पुढे जाऊन बघा आपल्याला दिले काय, आपल्याला बघायचंय पेनिसिलिन बद्दल. पण आजच्या लेक्चरसाठी आपण आहे एवढं मॅटर सफिशियंट ठेवू. फक्त एक इन्स्टिट्यूट बद्दल माहिती दिली, तुम्हाला माहिती आहे, द इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. 1952 मध्ये पुण्यामध्ये ही इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश करण्यात आली होती. आणि इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी काय करते बरं, सरळ सरळ जेवढे काही डिसीजेस असतील, मग फॉर एक्झाम्पल कोणकोणते डिसीजेस असतील, मिझल्स माहिती आपल्याला, कान्या वगैरे म्हणतो आपण त्याला, गोवर म्हणतो आपण. किंवा आपण दुसरा डिसीज जर घेतला तो कोण असेल आपल्याकडे बरं, सरळ सरळ आपल्याकडे मिझल नंतर दिलाय जॉन्डिस, फिवर. जॉन्डिस म्हणजे काय, कावीळ असेल आपल्याकडे, फिवर म्हणजे ताप असेल. या वेगवेगळ्या रोगांवरती किंवा आपल्या लंग्सचे जे डिसीजेस असतील या सगळ्या रोगांवरती आपण काय सांगतो, अभ्यास करण्यासाठी हे व्हायरसमुळे होतात का मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतात. आणि आपण काय सांगतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण WHO म्हणतो त्याच्या सपोर्टने हे चालतं. तर असं एक इन्स्टिट्यूट आहे आपल्याकडे, द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. कुठं आहे त्याचं ऑफिस, पुणे. त्या इन्स्टिट्यूट बद्दल पण आपल्याला थोडीशी माहिती दिलेली. सो आजचं लेक्चर आपलं एवढ्या पुरतं सफिशियंट असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण पेनिसिलिन बद्दल बघू, क्लोस्ट्रिडियम बद्दल बघू. आणि शेवटचं लेक्चर ह्या चॅप्टरचं असेल ते मे बी, नसेल तर अजून 2 लेक्चर ह्या चॅप्टरवरती अपलोड होतील. त्यानंतर आपण तुमचा सायन्स 1चा चॅप्टर नंबर 4 सुरू करू, मेजरमेंट ऑफ मॅटर. ओके देन, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत जा. प्रत्येक लेक्चरमध्ये मी हेच सांगतो, तरीही व्हिडिओला लाईक न करणारेच मुलं भेटतात सगळे. पण आता परीक्षा जवळ येत आहेत, आता याचा फायदा जास्त होत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय हवं आहे, सर 4था चॅप्टर सुरू करा, किंवा सर याच्यातच अजून एखादी कन्सेप्ट सांगा, किंवा सर तुमच्याकडून राहून गेलं, किंवा सर तुम्ही खूप छान शिकवलं, असं काहीही तुमच्या मनात जे असेल ते विचार कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवत जा. ओके देन, दॅट्स इट फॉर टुडे. लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.